नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण अंडा फ्राईड राईस कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। अंडा फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारी सामग्री: शिजलेला भात, ग्रीन ओनियन, गरम मसाला, गाजर, 4 अंडी, आलं लसूण, शिमला मिरची, हिरवी मिरची, कांदा आणि कोबी। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई तापल्यावर 3 चमचे तेल ॲड करायचं। पहिल्यांदा आपण अंडी जी आहे ती स्क्रम्बल करून घ्यायची आहे। त्या तेलामध्ये अंडी चांगली फ्राय करायची, पण कढईला चिकटू द्यायची नाही, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे। व्यवस्थित मंद आचेवर ही अंडी न भाजता किंवा लालसर कलर न येता व्यवस्थित स्क्रम्बल करून घ्यायची आहे। मीठ ॲड करायचं। व्यवस्थित मिक्स करा। त्याच कढईमध्ये आपण तेल घ्यायचं आहे 3 चमचे आणि त्यामध्ये लसूण आणि आलं हे ॲड करायचं। लसूण आणि आलं चांगलं लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, गाजर, शिमला मिरची, कोबी। आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड करू शकता। हे जे भाज्या जे घातलेले आहेत त्या चांगल्या ढवळून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करायचं। यावेळी आपली फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची, कारण आपले जे चायनीज पदार्थ जे असतात ते मोस्टली हाय फ्लेमवरच शिजवले जातात। तेल, यामध्ये ग्रीन ओनियन ॲड करायचा। त्यानंतर आपण जे स्क्रम्बल केलेलं अंड जे आहे ते यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण सॉसेस ॲड करणार आहोत। पहिल्यांदा ग्रीन चिली सॉस ॲड करायचा। त्यानंतर सोया सॉस 3 चमचे, व्हिनेगर 2 चमचे, आणि जो आपण गरम मसाला घेतलेला होता तो ॲड करायचा त्यामध्ये। मिश्रण चांगलं
ढवळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जो शिजवलेला राईस होता तो आपण त्यामध्ये ॲड करायचा। ग्रीन ओनियनने व्यवस्थित गार्निश करायचं। दोन मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची। 2 मिनिट झालेली आहेत। आता आपला अंडा फ्राईड राईस तयार आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।